रूटीन ब्लड टेस्ट केल्यात आणि विटॅमिन डी कमी आलं आहे. ऑब्व्हियसली गुगल सर्च केलंच असणार आहे, हाऊ टू इन्क्रीज विटॅमिन डी नॅचरली. सगळ्यात पहिलं सजेशन गुगल देईल की मशरूम्स आर गुड फॉर इन्क्रीजिंग विटॅमिन डी नॅचरली. पण ज्या प्रकारे आपण खातो त्या प्रकारे खरंच आपल्याला त्याचे बेनिफिट भेटतात का, हे आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बेसिकली विटॅमिन डीच्याबद्दल चर्चा करायची तर हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे आपल्या बॉडीमध्ये. दिस इज समथिंग विच इज सच अ गुड इम्युनिटी बूस्टर. म्हणजे ह्याच्यामुळे आपली इम्युनिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढते आणि इन्फ्लेमेशन आपल्या बॉडीमध्ये जेवढं आहे त्याच्यापेक्षा कमी होतं. सो इट हेल्प्स टू रेड्यूस द इन्फ्लेमेशन अँड इन्क्रीज द इम्युनिटी. दिस इज कॉल्ड ॲज अ इम्युनोमॉड्युलेटर. ना विटॅमिन डीचे फायदे अगदी मेंटल हेल्थपासून ते कॅन्सरपर्यंत आहेत. आपण असं बघितलेलं आहे ज्या देशांमध्ये सनलाईट ज्या देशामध्ये सूर्यप्रकाश विंटरमध्ये खूप कमी असतो तर सीझनल डिप्रेशन किंवा सीझनल एन्झायटी डिसऑर्डर अशा गोष्टी खूप आढळल्या जातात. सो विटॅमिन डी हेल्प्स इन आवर मूड रेग्युलेशन. ऑब्व्हियसली बोन हेल्थ तर आहेच, सर्वांना माहीत आहे. इम्युनिटी वाढवते, इन्फ्लमेशन कमी करते, रिस्क फॉर ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलन कॅन्सर म्हणजे आतड्यांचं कॅन्सर आणि स्तनाचं कॅन्सर ह्याचा पण रिस्क ते कमी करतं. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ आवर वेलबिंग. तर आपण मशरूम खातो आहे पण ते कसं खातो आहे त्याच्यावर डिपेंड आहे, ते त्याचे आपल्याला पूर्णपणे बेनिफिट भेटत आहेत की नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, फर्स्ट आपल्याला लॉजिक अंडरस्टँड करायचं. मशरूमला आपण विटॅमिन डी स्पॉन्जेस बोलतो कारण दे आर पॅक्ड विथ दॅट अबिलिटी, दॅट कॅपॅसिटी टू क्रिएट और प्रोड्यूस विटॅमिन डी. नाव मी जेव्हा प्रोड्यूस हा शब्द बोलते त्याचा अर्थ असा की ते नसतो त्याच्यामध्ये, पण त्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे की ते बनवू शकतं. म्हणजे काय की त्याच्याकडे ते रॉ मटेरियल आहे ज्याच्यामुळे ते विटॅमिन डी प्रोड्यूस करू शकतं. नाव हे काय आहे तर मशरूममध्ये अर्गोस्टेरॉल नावाचा कंपाऊंड असतो. तर जेव्हा आपण मशरूमला सनलाईटमध्ये ठेवतो 15 मिनटाचं इनफ असतं. 15 मिनटाची सनलाईट जेव्हा आपण त्याला देतो, बाल्कनीमधले बाहेरची सनलाईट पण पुरेशी आहे. तर ती सनलाईट दॅट मशरूम is now that ergosterol which is there in the mushroom is converted to vitamin D. Now this vitamin D, do not worry, even if you cook it, आपण त्याला स्वयंपाक केल्यावरती हीट करणार, मसाले टाकणार तरीही त्याची इफेक्टिवनेस कमी होत नाही. तो बनलेला आहे, तो आपल्या शरीरात जाणार, इफेक्टिवली तो ॲब्झॉर्ब होणार. तर काय 4 गोष्टी करायच्या आपल्याला. ऑब्व्हियसली आपण मशरूम आणले, आपण धुवून घेतले तर त्याला स्लाईस करायचे का की जास्त सरफेस एरिया आपण सनलाईटखाली त्याला एक्सपोज करू शकतो, सरफेसचं एरिया आपण वाढवतो. तर त्याला स्लाईस करा. त्याला व्यवस्थित एका मोठ्या प्लेटमध्ये उलटे फेसिंग अपवर्ड, द बॅक साईड, द अंडर साईड शुड बी फेसिंग द सनलाईट असं त्याला ठेवा आणि 15 मिनटं इनफ आहे. आपल्या बाल्कनीच्या मध्ये येणाऱ्या आपल्या उन्हाने पण ते पुरेसं तेवढंच त्याला इनफ आहे की त्याचं ते अर्गोस्टेरॉलमधून विटॅमिन डी प्रोड्यूस करण्यापुरतं दॅट इज इनफ. सो 15 मिनटं थांबा, तोपर्यंत व्यवस्थित प्रेप स्वयंपाकाचं करा, मग ते घ्या आणि मग सुरुवात करा वॉट एव्हर डिश तुम्हाला त्याच्यापासून बनवायची आहे ते. सो दिस इज द वे मशरूम इज इफेक्टिवली यूज्ड इन अ डाएट. नाउ विटॅमिन डी इज something which is not seen like an alteration in the vitamin D. म्हणजे कमी विटॅमिन डी हे फक्त मोठ्या माणसांना, जसं LDL कोलेस्ट्रॉल आहे किंवा डायबिटीज आहे. ऑब्व्हियसली देर आर केसेस वेअर डायबिटीज इज ऑल्सो फाउंड. लहान मुलांमध्ये पण असतं, पण दॅट इज अ डिफरंट पॅथॉलॉजी टोटली. युजली जे डायबिटीज असतं ते आपल्याला मध्यम वयानंतर दिसतं किंवा LDL कोलेस्ट्रॉल हे जास्त होणं हे आपल्याला एका एजनंतर दिसतं, 45 ऑनवर्ड्स. सो विटॅमिन डीची कमतरता ही एज रिलेटेड नाही आहे. एक 15-17 वर्षाच्या लहान लेकराला तरी पण आपण जर त्याचं टेस्ट केल्या तरी ते कमी दिसतं, आढळून येतं. आणि ते कमी असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्या बॉडीच्या फंक्शनिंगमध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज होत असतात, पण आपल्याला तो कळत नाही.
सो इट इज सो मच इम्पॉर्टंट की आपण आपला विटॅमिन डीचं लेवल व्यवस्थित राखणं हे गरजेचं आहे. आपल्या फुल व्यवस्थित मेंटल टू राईट फ्रॉम अ सेल लेवल हेल्थ टू अ मेंटल हेल्थ. प्लीज एवढ्या गोष्टी करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी विटॅमिन डी कधी घ्यायचं, कसं घ्यायचं आणि काय काय वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत हे आपण जाणून घेऊया म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड फॉलो मी फॉर मोर सच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज.